लग्नाच्या चौथ्या दिवशीच दाम्पत्याचा भीषण अपघात। देवदर्शनासाठी जाणाऱ्या नातेवाईकांच्या गाडीला ट्रकची धडक। भीषण अपघातात 5 जणांचा जागीच अंत। तुळजापूरला देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबाच्या गाडीचा रविवारी सोलापूरमध्ये भीषण अपघात झाला। या अपघातात तब्बल 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय। सोलापूरमध्ये घडलेल्या या घटनेनं 2 ते 3 कुटुंब उद्ध्वस्त झालेत। ही घटना नेमकी काय आणि या मृतांमध्ये कुणाकुणाचा समावेश आहे, अपघाताचं कारण काय, हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात। तारीख 30 नोव्हेंबर, वेळ संध्याकाळी 7:30 आसपासची। ठिकाण होतं सोलापूरमधल्या बार्शी लातूर रस्त्यावरच्या घारी गावाजवळचं। अंधार होत चालला होता आणि हेडलाईटच्या उजेडात गाड्या वेगानं धावत होत्या। यातच एक गाडी होती पनवेलच्या देवदर्शनासाठी जाणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याची। गाडी जांभळभेट पुलाजवळ आली आणि एका ट्रक सोबत या गाडीचा भीषण अपघात झाला। जोरदार आवाज झाला आणि काही सेकंदात दोन्ही गाड्या पलटी होत पुलाच्या खाली गेल्या। 3 ते 4 पलट्या होऊन गाडी खाली जाईपर्यंत गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला होता। तर दुसरीकडे ट्रक सुद्धा पुलावरून खाली कोसळलेला होता। काही सेकंदातच या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। मृतांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुष असल्याची माहिती आहे। पण दुसरीकडे याच अपघातात थोडंसं आश्चर्य वाटण्यासारखी ही एक गोष्ट घडली आहे। ज्या नवविवाहित दाम्पत्यासाठी ही देवदर्शनाची वारी सुरू होती, ते दोघंही पती पत्नी या अपघातातून सुदैवानं वाचलेत। जखमी नवरा अनिकेत कांबळे आणि नवरी मेघना अनिकेत कांबळे यांना कारचे दरवाजे तोडून स्थानिकांनी बाहेर काढलं। शर्थीचे प्रयत्न करून त्यांना बाहेर काढल्यानंतर दोघांनाही बार्शीतल्या जगदाळे मामा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलंय। देवदर्शनासाठी निघालेल्या नवविवाहित दाम्पत्य आणि त्यांच्या नातेवाईकांची गाडी MH46 X 7728 ही कुईवाडीहून तुळजापूरकडे जात होती। तर दुसरीकडे मालवाहू ट्रक MH20 CT 8689 हा पांगरीहून बार्शीच्या दिशेने निघाला होता। यावेळी ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जाते। या घटनास्थळाच्या आसपास CCTV नसल्यानं हा अपघात नेमका कसा झाला हे आता तपासानंतरच समोर येणार आहे। विशेष म्हणजे ज्या पुलावर हा अपघात झाला तिथे सुरक्षेसाठीचे कठडेही नसल्याची माहिती समोर येते। त्यामुळे कदाचित जर या पुलाला सुरक्षा कठडे असते तर काही लोक वाचू शकले असते, अशी चर्चा सध्या सुरू आहे। दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत कुमार काटकर, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यावलकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सातपुते, राहुल अलाट, राम शिंदे, आशिष सानप, पोलीस पाटील संतोष पिस्के यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं। तसंच घारी, पुरी, पांगरी गावातले तरुणही या अपघातातील जखमींना बाहेर काढण्यासाठी धावून आलेत। मृतांमध्ये नवरीच्या मावशीसह 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। गौतम कांबळे, जया कांबळे, रीता कांबळे, सरिता वाघमारे, संजय वाघमारे अशी या अपघातातील मृतांची नावं आहेत। एकूणच हा अपघात कसा झाला हे आता पोलिसांच्या चौकशीतून समोर येईलच, पण लग्नाच्या चौथ्याच दिवशी झालेल्या या अपघातानं 2 ते 3 कुटुंब काही क्षणातच उद्ध्वस्त झालेत। त्यामुळे सध्या राज्यभर या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, लोकमत।